नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. शिक्षणाच्या माहेरघरात सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहेत का असा प्रश्न नेहमीच पडत असतो. कारण पुण्यात स्त्री अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. बारामतीमधील 2 अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून लैंगिक अत्याचार घटना समोर आली आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात 14 सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी 7 जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर भारत आटोळे वय 27 राहणार सावळ, अनिकेत प्रमोद बेंगारे वय 20 राहणार बारामती, यश शिवाजी आटोळे वय 21 राहणार बारामती, जय उर्फ जयेश अशोक मोरे राहणार बारामती या 4 आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ओंकार भारती, ओम कांबळे, अप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या 7 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील 9वीत शिक्षण घेणाऱ्या 2 अल्पवयीन मुली 14 सप्टेंबर रोजी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या दोघी हडपसर या ठिकाणी आल्यावर आरोपी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी पीडित मुलींनी संपर्क साधला. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना सांगितले की रूमवर 2 मुली आल्या आहेत. त्यानंतर त्याचे 3 मित्र रूमवर आले आणि त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. आमच्याकडे आरोपीबाबत तक्रार येताच ज्ञानेश्वर भारत आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे आणि जय उर्फ जयेश अशोक मोरे या 4 आरोपींना अटक करण्यात आली. या 4ही आरोपींकडे अधिक तपास केल्यावर आणखी 7 जणांनी त्या 2 मुलींवर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानुसार ओंकार भारती, ओम कांबळे, अप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या 7 जणांना देखील अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.